नमस्कार मंडळी, मी पराग राऊत पुन्हा एकदा टेक्सासमधून आपल्या सर्वांचं स्वागत. आज आता मी आहे एका विशिष्ट जागी ज्याचं नाव आहे फॉसिल रिम वाईल्ड लाईफ सेंटर. ही त्याची एंट्री आहे. इथून आतमध्ये हा सगळा जवळजवळ 1500 चौरस मैल क्षेत्र आहे हे. आणि हे सर्व एक एरिया जो आहे, ही जमीन जी आहे ही प्रायव्हेट जमीन होती आणि ह्याच्या मालकाने ही जमिनीवरती वाईल्ड लाईफ ठेवण्याचं ठरवलं आणि वाईल्ड लाईफ करता तिकडे सेंच्युरी करण्याचं ठरवलं. आणि त्याच्या मनीषेप्रमाणे त्याचा मानस जे होता त्याप्रमाणे त्यांनी ते तिकडे वाईल्ड लाईफसाठी सेंच्युरी बनवली. हळूहळू त्याचा खर्च बराच वाढत गेल्यामुळे त्याला ते सगळं पालनपोषण करणं प्राण्यांचं वगैरे कठीण होत होतं. आणि म्हणून त्यांनी स्पॉन्सरर शोधले. 2 जण स्पॉन्सरर त्याला मिळाले ज्यांना कॉन्झर्वेशनमध्ये इंटरेस्ट होता. आणि त्याने त्याच्या जे इथे एंडेंजर्ड स्पीसीजला तो कॉन्झर्व करत होता त्याकरता म्हणून त्याला त्याने फंड दिले. आणि असं इथे एंडेंजर्ड स्पीसीजचं ब्रीडिंगसुद्धा सुरू झालं. आणि इथे वाईल्ड लाईफमध्ये एंडेंजर्ड स्पीसीज आणि इतर वाईल्ड लाईफ आले. हळूहळू लोकांना त्यांनी ते ओपन केलं आणि अट्रॅक्शन्स वाढावी म्हणून इथे इतर देशातले प्राणीसुद्धा आणले. तर आता आपण पुढे जाऊन पाहूया. हे गाडी ज्या आहेत या गाड्यांवरनं इथे तुम्ही त्याची प्रवास करू शकता. सफारी आहे आणि तुम्ही तिथे प्राणी पाहू शकता. ह्या गाड्या आहेत. ह्या गाड्यांसाठी तुम्हाला आधीच बुकिंग करावं लागतं आणि लिमिटेड असतं. या गाड्यांमधल्या सीट संपल्या की ते बुकिंग मिळू शकत नाही. आणि आपली स्वतःची गाडी घेऊनसुद्धा फिरू शकता. परंतु ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या गाडीने फिरता त्यावेळेला त्यांचा गाईड असतो, ते प्रत्येक गोष्ट नीट सांगतो. त्याला ही गोष्ट नीट माहिती असते की कुठे थांबायचं, कुठले प्राणी दिसणार आहेत काही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सफारीमधनं फिरणं हे जास्ती संयुक्तिक होतं. तर चला, आपण आता अशी एक सफारी जी आहे ती आपण आता करायची आहे. चला पुढे पाहूया.